श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1733व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/11/1993 बैठक क्रमांक 166 परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट 1993 मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग 21वा। आजच्या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, तुम्ही सर्वांनी ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवाच, त्या शक्तीच्या कार्यालाही सर्वांनी हातभार लावा। वेदालाही कालबाह्य विद्या असे या विज्ञान युगात समजतात, पण ते काही योग्य नाही। समाजसेवा करणारी माणसे या विद्येविरुद्ध बडबडत असतात। ही अशी निरुद्योगींचीच कामे असतात, शिवाय इतरांच्या कामातही ते व्यत्यय आणीत असतात। तुम्ही अशा माणसांकडे बिलकुल लक्ष देऊ नका। जे धर्माचे कार्य करीत असतात त्यांना दुसरी अशी कामे करायची गरजच नसते। पूर्वी रामकृष्ण परमहंस मोठे अधिकारी पुरुष बंगालमध्ये होऊन गेले। त्यांना अखंड भगवती देवीच्या सेवेचा ध्यास लागलेला असायचा। ते खरे पाहता अवतारी पुरुषच होते व ते सर्व त्यांच्या वागण्यातूनच कळत असे। सामान्य जनांनाही त्यांच्या वागण्यात तसे वेगळेपण आढळत असे। त्यांच्या कार्याची महती व पद्धती बंगालमधून साऱ्या भारतभर पसरत गेली, यावरून त्यांच्या मोठेपणाची कल्पना येते। संन्यास घेण्याची त्यांचीही परंपरा होती, परंतु संन्यासी भक्तांना इतर कामाला लावणे योग्य नव्हते। तसाच प्रकार आत्ताही काही गुरूंच्या बाबतीत घडला। त्यांनीही शिष्य तयार केले, परंतु कार्यासाठी त्यांना परदेशी पाठवले, ते काही योग्य केले नाही। असेच शिष्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्यास परवानगी दिली, त्यामुळे त्यांचे शिष्यच गुरु बनले व त्यांनी स्वतःचा शिष्य परिवार निर्माण केला। आता ह्या शिष्य परिवारातील व्यक्ती त्यांच्याच परमगुरूंना आपल्या गुरूंचे गुरु म्हणून मानत नाहीत, त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे। हे चूक आहे। गुरुपदावरील व्यक्तीने शिष्यांना असे कार्य करण्यासाठी परवानगी देणे हेच मूळ चूक आहे। शिष्यांनीही मर्यादा सांभाळूनच राहावे, आपले स्थान निर्माण करून घेऊ नये। कोणत्या शिष्याला किती अधिकार द्यायचा हे सुद्धा गुरूंना ठाऊक असणे गरजेचे असते व ते त्यांना पूर्वजन्मानेच कळत असते। अक्कलकोटचे स्वामी हे अवलिया पुरुष होते। अवलिया म्हणजे त्यांचे घराणे परंपरा हे काहीच ठाऊक नसते। स्वामींचा चोळाप्पा नावाचा एक शिष्य होता। तो सतत स्वामींची सेवा करीत असे, त्यामुळे त्यालाही सेवा करता करता ज्ञान प्राप्त होत होते। तो अशिक्षित होता, परंतु स्वामींना काय सांगायचे आहे ते त्याच्या लक्षात येत असे। हे सर्व भक्तांच्या भक्तीच्या दर्जावरून त्याला प्राप्त होत असते। एकदा एक स्त्री स्वामींच्या दर्शनाला आली। स्वामींनी तिला समोरचे पेटते लाकूडच फेकून मारले। सर्वजण घाबरून गेले, परंतु चोळप्पाने लगेच सांगितले की त्या बाईला अंगावर कुष्ठ झालेले आहे, म्हणून ते जाण्यासाठी स्वामींनी ते पेटते लाकूड तिला फेकून मारलेले आहे। सामान्य जनांना या गोष्टी कळत नसतात। एकदा स्वामी चोळप्पाच्या घरी गेले होते। त्यांनी चोळप्पाच्या बायकोने शिजवलेले सर्व अन्न दर्शनाला आलेल्यांना वाटून टाकले। चोळप्पाची बायको रडू लागली, तेव्हा चोळप्पाने तिला समजावले, घाबरू नकोस, आता आपले चांगले दिवस येणार आहेत। ज्यांनी शिजवलेले अन्न वाटून टाकले तेच आता चांगले अन्न आणून देणार आहेत। पुढे चोळप्पाचे खरोखरीच दारिद्र्य नाहीसे झाले। शिक्षण नसले तरी चोळप्पा भक्तीने सर्वांच्या पुढे गेला। स्वामींची एक शिष्या विचित्र वागत असे। ती नेहमी अंगावर फाटकेच कपडे घालून फिरत असे। काही वेळा इतर माणसे तिला चांगले कपडे नेसण्यासाठी आणून देत असत, पण त्याचा काही उपयोग होत नसे। शेवटी लोकांनी स्वामींना तिच्या तशा कपड्यांच्या वापरावरून तक्रार केली। तसेच ते गावातील पोलिसांच्याकडेही तक्रार करण्यास गेले। पोलिसांनी तिला पकडून तुरुंगात टाकले। तेव्हा स्वामींनी केवळ गंभीर मुद्रा केली होती। याचा अर्थ असाच होता की तिने
फाटके कपडे घालून वैराग्य आल्याचे सोंग करायला नको होते. विचित्र वागण्याने इतरांना त्रास होतो, असे ती वागल्याने तिला तसे शासन मिळणे गरजेचेच होते. या घटनेनंतर त्या स्त्रीलाही पश्चाताप झाला, पण त्या गोष्टीला उशीर झाला होता. श्री ज्ञानेश्वरांनीही गुरूंचे महत्त्व जाणले होते. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते, हेही त्यांनी जाणले होते. ज्ञानेश्वरांना आणखी भाऊ बहीण होतेच, परंतु ते निवृत्तीनाथांना बंधू म्हणूनच नमस्कार करीत. श्री ज्ञानेश्वर मात्र गुरु म्हणूनच निवृत्तीनाथांना मान देत असत व नंतरच ज्ञानेश्वरीचे लिखाण लिहाण्यास बसत असत. हेच खरे गुरूंना मान व आदर देण्याच्या मागे उत्तम भाव असावे लागतात. ते भाव श्री ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी होते. त्यांनीच ते गुह्यातील गुह्य जाणले होते, म्हणूनच त्यांनी थोरल्या भावाला गुरु केले होते. ते अवतारी पुरुष होते, म्हणूनच त्यांना ते ज्ञान होते व ते अमोल ग्रंथ फार लहान वयात लिहू शकले. श्री गुरुचरित्र असेच लिहिले गेले आहे. सिद्धाने जे गुरुचरित्र सांगितले ते नामधारकाने ऐकल्यावर नामधारकीही देहभान विसरून गेला. अखेरीस सिद्धालाच त्याला त्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी सांगावे लागले. अशी अवस्था आल्यानेच नामधारकाने एकाग्र चित्ताने गुरुचरित्र लिहून काढले आहे. शिष्यांनी प्रथम श्रवण करून नंतर ते व्यवस्थित लिहून काढल्यावरच त्यातून ग्रंथ निर्मिती होत असते. तुकाराम बुवा ही सुद्धा एक मोठी वाकाडण्यासारखीच व्यक्ती होऊन गेली आहे. त्यांनी अभंग रचले व सदैव ते त्यांच्या मुखी असत. त्यांना ते म्हणण्यासाठी कधीही पेटी तंबोरा यांची साथ नसायची, परंतु त्यांचे अभंग सदैव लक्षात असल्याने नित्य ते म्हणत असत. ते तोंडपाठ होण्यासाठी त्यांना कधीही मेहनत घ्यावी लागली नाही. तुकारामांचे अभंग पाण्यात बुडवल्यानंतर ते वर आले तेव्हाच त्यांचे मोठेपण जगाला समजले. या सर्व गोष्टी ईश्वरी आज्ञेप्रमाणेच घडलेल्या आहेत. प्रत्येक संतांना वेगवेगळ्या प्रकारे कार्य करण्याची ईश्वराची आज्ञाच असते. त्याप्रमाणेच ते त्यांचे कार्य जीवनभर करीत असतात. हल्लीही खूप संत समाजात दिसून येत असतात. ते मात्र पूर्वीच्या संतांप्रमाणे कार्य करीत नाहीत. संत तुकाराम हे जरी वैश्य समाजाचे होते तरी ते कधीही चातुर्वर्णाच्या विरुद्ध बोलले नाहीत. ब्राह्मण व्यक्तीचा ते नमस्कार सुद्धा घेत नसत. तसेच जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकारामांच्याकडे शिष्यत्व स्वीकारण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा सुद्धा तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना तुझे गुरु श्री रामदास आहेत असे सांगून त्यांच्याकडे पाठवले. अशा प्रकारचा मोठेपणा हल्लीच्या संतांमध्ये दिसून येत नाही. संत गुरुजनांच्या वागण्याकडे सगळा समाज बारीकपणे लक्ष ठेवूनच असतो. काही वेळी या थोर व्यक्ती व्यवस्थित वागत असल्या तरी त्यांना त्यांचे शिष्य चुकीने मार्ग बदलायला लावतात. शिष्यांच्याही चुकीमुळे वाईट वेळ गुरुस्थानावरच्या व्यक्तींवर येत असते. म्हणून त्या उच्च स्थानावरच्या व्यक्तीनेच जागृत राहणे गरजेचे असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.